हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि बघूया, आपल्यासाठी एक आजचा नवीन विषय आहे. तुमच्या कोणत्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तर असे कोणते कर्मास तुम्ही पास्ट लाईफमध्ये केलेले आहेत, ज्या ज्या कर्मामुळे तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये त्याचे जे फळ आहे किंवा तुमचं भविष्य त्याच्यामुळे उज्ज्वल होते, ते बघूया. परमेश्वराचे कोणते आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वसंत आयुष्यात कोणत्या कर्मामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. थँक्यू सो मच. बघा, तुमच्या कोणत्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि पहिलंच कार्ड आहे सर्विस. तुमच्या कर्मामुळे तुम्ही जी जी सेवा केलेली आहे, लोकांची जी सेवा, तुमच्या घरच्यांच्या असू दे, आईवडिलांच्या असू दे, सासू सासऱ्यांची असू दे, किंवा फॅमिली सोडून बाहेरच्या लोकांची जरी असेल. मी म्हणते इथं नर्सेससुद्धा असतात. नर्सेस असेल किंवा बाहेर आपण हेल्थ डिपार्टमेंटलाही बघतो कितीतरी लोक. किंवा मला ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण इतक्या लोकांनी सेवा केली. खरंच हे पास्ट लाईफचं हे जी रीडिंग आहे ही पास्ट लाईफचीच आहे. पास्ट लाईफमध्येच जे आपण कोविडमध्ये ज्या गोष्टी बघितल्या आणि त्यामध्ये ज्या लोकांनी एकमेकांना मदत केली, एकमेकांची सेवा केली, एकमेकांना सांभाळलेलं आहे, आधार दिलेला आहे, खरंच त्या लोकांच्या त्यांच्या त्या कर्मामुळे त्यांचं पुढचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे. म्हणूनच लक्षात घ्या, आपण कुठल्या केलेल्या कर्माचं फळ आपल्याला परमेश्वर कधी देईल आपल्याला सांगता येत नाही. आणि ही रीडिंग अशीच माझ्या समोर आली. मला हे विषय असा मिळाला की कुठले कर्म आणि कुठले कर्माज आहेत जे माझ्या व्ह्युअर्सना आणि माझ्या सबस्क्रायबर्सना किंवा ह्या सगळ्या ऑल ओव्हर सगळ्यांना, की त्यांचं भविष्य हे उज्ज्वल करणार आहे. तर हे आले सेवा. आणि ह्यात मला तो कोविडचाच त्या ह्याच्यामध्ये हे दिसलं की एक अशी वेळ होती जिथं लोकांना एका माणसांची, आपल्या आधाराची गरज होती. तिथं पैसा आणि ह्या गोष्टींचा कुठलाही उपयोग नाही झाला. तर माणसाचा आधार तिथं महत्त्वाचा होता. आणि तिथं ज्या लोकांनी ज्यांनी एकमेकांना आधार बनलेत, एकमेकांना साथ दिले, एकमेकांची सेवा केले, मी आहे या गोष्टीचा त्यांना आधार दिला, त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी ठेवली. आणि तर त्यांचं ते हे बघून पळून नाही गेले किंवा त्यांना सोडून नाही दिलं किंवा स्वतःला काय होईल, मला काय होईल ह्याचा नाही विचार केला. तर त्यांच्यासाठी उभे राहिले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्याबरोबर आम्ही आहोत हा आधार दिला. त्या सगळ्या लोकांच्या त्या कर्मामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि हा मेसेज शिवशक्तींचा आहे. इथं हा मेसेज मला खरंच म्हणजे का मला हे शब्द असे सांगावेसे वाटले काय हे नाही, मला इंट्युटिव्हली हा मेसेज आला की हे जे डिझास्टर होतं, हे जे कोविडचं जे डिझास्टर होतं, ते खरंच खूप अगदी हे होतं. आणि त्यामध्ये असल्या सिच्युएशनमध्ये सुद्धा जर आपण एखाद्याचा आधार बनू शकतो, तर ती एनर्जी खूप पॉझिटिव्ह, खूप पॉवरफुल आणि खूप खूप ग्रेटफुल आहे. लक्षात घ्या, देव आपली कुठल्या स्वरूपात आणि कुठल्या ह्याच्यामध्ये कशी परीक्षा घेईल सांगता येत नाही. म्हणून आपल्यासमोर जे आले ते आपण फक्त प्रामाणिकपणे ते झेलायचं असतं, ते घ्यायचं असतं. आणि ते तुम्ही घेतलाय अगदी खूप प्रामाणिकपणे तुम्ही सेवा केली लोकांची. आणि त्याचंच फळ तुम्हाला आता ते देत आहेत. हे बघा, प्रेयर, प्रार्थना केली तुम्ही, लोकांसाठी प्रार्थना केली. स्वतःसाठी तर सगळेच करतात, सगळेच लढतात, सगळेच हे करतात की माझं चांगलं व्हावं, मला हे मिळावं, मला पैसा मिळावा, श्रीमंती मिळावी. पण ही प्रेयर तुम्ही स्वतःसाठी नाही केलेली आहे. जी मुलं अनाथ होत आहेत, ज्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होते, घरं उद्ध्वस्त होत होती, त्या लोकांसाठी तुम्ही प्रेयर केला की ह्या लोकांना त्यांचा आधाराचा हात दिला. आणि ह्या लोकांसाठी प्रार्थना तुम्ही परमेश्वराकडे केलात की हे तांडव आता थांबवा, अशी तुम्ही प्रार्थना केली परमेश्वराकडं. आणि हे जे सगळं होतंय, हे चुकीचं जे होतं हे सगळं थांबवा, लोकांच्या मनात प्रेम भावना वाढवा. आणि ह्या सगळ्याची ही म्हणजे मला खूप पॉवरफुल एनर्जी तर फील होते. खरंच खूप पॉवरफुल एनर्जी फील होते. कारण ही इतकी साधी सोपी अशी एनर्जी नाही आहे की
कुठली इनबॅलन्सची एनर्जी नाही आहे, कुठली तर खूप पॉवरफुल आणि परमेश्वराशी कनेक्टेड असलेली अशी एनर्जी आहे, की ज्यानं ज्या एनर्जीनं परमेश्वराकडं अगदी हृदयातून हाक मारली परमेश्वराला, की देवा हे तांडव आता थांबवा आणि लोकांना त्यांना आधार देण्याची आणि त्यांना यातून बाहेर काढण्याची ताकद द्या आणि म्हणजे सगळ्यांना सुखी ठेवा, समाधानी ठेवा, त्यांना ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढा अशी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं फळ हे कर्म तुम्ही केले लक्षात घ्या. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, परमेश्वर त्याचंच ऐकतो जो दुसऱ्यासाठी मागत असतो. स्वतःसाठी तर मागायचं, स्वतःसाठी जगा म्हणतात. स्वतःवर प्रेम करा, पण त्यात दुसऱ्यासाठी जगण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वार्थी व्हायचं नाही. स्वतःवर प्रेम करायचं पण दुसऱ्यासाठी सुद्धा जगायचं आहे. स्वतःचं दुःख, स्वतःचं स्वार्थ बाजूला ठेवून जेव्हा आपण समोर माहीत आहे आपल्याला काही फेस करायला लागणार आहे, पण तरीसुद्धा आपण त्यासाठी पुढं जाऊन जेव्हा एकमेकांना मदत करतो, तेव्हा त्याचं फळ परमेश्वर देत असतात. ते कधीच कोणाचंही ठेवून घेत नाहीत, लक्षात ठेवा. फक्त आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं असते. सेल्फ वर्थ, स्वतःची किंमत, हेच मी ह्या एवढ्या सगळ्या रीडिंगमधनं तेच सांगितलं. तुम्ही जे सेवा केलेलं आहे, त्या सेवेचं फळ, ते पुण्य आणि हे सगळं तुम्हाला मिळते. तुमची किंमत जरीही त्यावेळी लोकांनी तुम्हाला कमी समजलं असेल, की तुम्ही हे म्हणजे तुमच्याबद्दल काहीही विचार ज्याने कोणी जे ज्या एनर्जीसच चुकीच्या आहेत त्यांनी तुमच्याबद्दल काहीही विचार केला असेल, पण तुम्ही तुमचं जे मत आहे, जे तुमची प्युरिटी आहे, तुमचं खरेपण आहे, तुम्ही सोडलं नाही आणि तुम्ही तुमची किंमत खरं तरी ह्याच्यामुळंच आता परमेश्वर वाढवत आहेत. तुमची किंमत आता हे जगाला सगळ्या ते दाखवून देणार आहेत, की ही एवढी एनर्जी चुकीची नाही आहे किंवा खूप हे नाही. परमेश्वर त्यालाच सगळं देत असतात, जे एकमेकांची मदत करतात, एकमेकांना आधार देतात, एकमेकांना आपण त्यांच्या बरोबर आहोत याची जाणीव करून देतात. त्यांच्याबरोबर ते सदैवच असतात. त्यांना काही मागून हे करत नसतात. फक्त फळ मिळण्याची वेळ यायला लागते. डिवाईन टायमिंगलाच ते मिळत असतं. तुम्ही किती पण हे करा, विकत आशीर्वाद मिळत नाहीत, लक्षात घ्या. आणि विकत आयुष्यात मिरॅकल्स कधीच घडत नाहीत. कारण आपण बघितले, रंकाचा राजा होताना सुद्धा बघितले, राजाचा रंक होताना सुद्धा आपण डोळ्यांनी बघतो. लक्षात घ्या. हे काय असतं? हे परमेश्वराचेच आशीर्वाद असतात. हे आपल्या कर्माची फळं असतात. म्हणून जे समोर येईल हे चॅलेंज म्हणून घेत जा. चॅलेंज म्हणून घ्यायला पाहिजे असं शिवशक्ती सांगतात, असं परमेश्वर सांगतात, की चॅलेंज म्हणून घ्या. आयुष्यात जे समोर येते ते हे करण्यासाठीच तुम्ही आलेले आहात आणि म्हणूनच तुमचा जन्म झाला, की एखाद्याला मदत करा, एखाद्याला आधाराची गरज आहे तिथं आधार द्या आणि पुढं चालत जा. तुम्हाला मग मागायची काही गरजच राहत नाही. ते बरोबर ते तुम्हाला तुमचं सगळे प्रॉब्लेम्स ते आपल्या हातात घेतात आणि ते तुमचं सगळं व्यवस्थित करत जातात. फक्त आपण आपला विश्वास त्यांच्यावर ठेवला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये बघा, तुमच्या कोणत्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमची इथं क्रिएटिव्हिटी तुमच्यात हीच क्रिएटिव्हिटी होती, की सेवेची क्रिएटिव्हिटी होती. तुमच्यात ह्या आयडियाज होत्या. तुमच्या सेवा करण्याची एक भावना वेगळी होती. लोकांपर्यंत पोहोचण्याची भावना वेगळी होती आणि ह्या भावनेमुळंच हीच तुमची क्रिएटिव्हिटी जी वाढली, ज्या ज्या गोष्टींवर तुम्हाला खरं तरी प्राऊड फील असायला पाहिजे आणि आहे तुम्हाला. परमेश्वर तुमच्यावर प्राऊड फील करतायत, की तुमचा अभिमान करतायत. त्यांना तुमचा अभिमान आहे, की तुम्ही खूप छान हे केलं आहे. तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत परमेश्वरांचे, तुमच्या पूर्वजांचे खूप आशीर्वाद आहेत. कारण ते खूप ब्लेस्ड करतायत तुम्हाला. तुम्ही त्यांच्या कुळाचा उद्धार करताय असं ते म्हणतायत, की त्यांना अभिमान आहे, की तुम्ही त्यांच्या कुळात जन्म घेतलेला आहे आणि खरंच खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल एनर्जी आहे. थँक्यू सो मच. मला तरी असं खूप हृदयातून म्हणजे हे फील होते. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण कुठल्या कुळात जन्म घेणार हे आपण ठरवत नसतो. फक्त आपण त्या कुळाचा उद्धार करायचा असतो. म्हणून आपण कशा ह्यानं करतोय हे फक्त बघायचं. आपला वेळ व्यर्थ न घालवता चांगल्या कामासाठी. कारण वेळ असा हातातून वाळू जशी निसटून चालली तसं वेळ निघून जाते आणि फक्त ह्या वेळेचा सदुपयोग करून इतरत्र व्यर्थ वेळ न घालवता कुठं चांगल्या प्रकारे त्याची इन्व्हेस्टमेंट करता येईल असं आपण ते करायला पाहिजे. असं तुमचे पूर्वजांनी परमेश्वर हे सांगतायत आणि हेच तुमचे कर्म, इतके जे चांगले कर्म आहेत ना, त्याचंच हे फळ आहे, लक्षात घ्या. थँक्यू सो मच. बरेच वेळा लोकांनी तुम्हाला खूप
हे करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, लोकांनी तुम्हाला असं म्हणजे विचार करायला भाग पाडला असेल किंवा त्यांना असं वाटलं असेल की ह्या हे जे करतायत हे म्हणजे व्यर्थ आहे, चुकीचं आहे किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टींना तुम्हाला तुमचं जे पर्पज आहे किंवा तुमचा जो उद्देश आहे कर्म करण्याचा त्याच्यापासून तुम्हाला बाजूला घालवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही त्या तुमच्या कर्मापासून आणि त्या तुमच्या ह्याच्यापासून हललेला नाही आहे. अजिबात तुम्ही स्वतःवर दुसऱ्याने जरी डाऊट घेतला तरी तुम्ही स्वतःवर ठाम राहिला. स्वतःच्या मतावर, स्वतःच्या निर्णयावर तुम्ही स्वतःवर कधीच डाऊट घेतला नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवलाय तुम्ही आणि म्हणूनच तुम्हाला परमेश्वर कधीही नाराज करणार नाहीत आणि म्हणूनच हे तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या कर्माचं तुम्हाला फळ देत आहेत आणि तुम्हाला हे कर्म खरंच तुमचं इतकं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही, तर खूप पॉझिटिव्ह तुमच्या सेवेचं फळ मिळते. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत असते, सेवा करणं खूप खूप मोठे ब्लेसिंग्स असतात. ह्यामध्ये खूप मोठे ब्लेसिंग्स असतात. पैसा आणि हे सगळं इथं सोडून जायचं आहे, पण हे जे सेवेचं कर्म केलेलं आहे ना, हे कर्मच आपण आपलं जाताना घेऊन जाणार आहे. आपलं नाव आणि आपल्या कुळाचा उद्धारच आपण जाताना करून जाणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी जितकं जास्त होईल तितकं जास्तीत जास्त इतरांना मदत करण्याची, सेवा करण्याचे प्रयत्न करावेत आणि सगळ्यांबरोबर राहावं आणि अशीच इथं पॉवरफुल एनर्जी दिसते. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुमच्या कोणत्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, तर इथं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या सेवेचा जो धर्म आहे, तुम्ही जी सेवा केलेली आहे आणि त्याच्याच कर्माचं फळ तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला मिळताना दिसेल तुम्हाला. आणि तुम्ही तुम्ही जो सल्ला दिला, इतरांना जो सल्ला दिला किंवा एक जगण्याचा मार्ग दाखवला, खूप मोठा नाही. मी काही तर तुम्ही खूप संत आहात, मोठे महात्मे आहात, तुमच्याकडं खूप पैसा आहे आणि मगच तुम्ही हे सगळं केलं आहे. नाही, अगदी काही नाही. आपल्या शब्दांच्या आधाराने सुद्धा एखाद्याचं आयुष्य अगदी मरता मरता त्या माणसाला वाचवण्याचं धैर्यसुद्धा आपल्या शब्दात असू शकतात, ती ताकद आपल्या शब्दात असू शकते. आणि त्यानं सुद्धा तुम्ही एखाद्याला बाहेर काढलेलं आहे. त्यांना अगदी समोर हे आहे, समोर संपताना दिसतंय, पण त्या संपतानाचाही आनंद घेण्याचा एक जे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि ते तुम्ही एकमेकांना दाखवलेलं आहे, तो आधार तुम्ही दिलेला आहे. आणि हेच सांगते की तुमची प्युअरिटी, तुमचं खरेपण तिथं दिसलंय आणि तुम्हाला ते खूप खूप म्हणजे आता ह्या ब्लेसिंग्स आणि हे बघा, मी ब्लेसिंग्स म्हणलं नाही आलं, एक्सपेक्ट मिरॅकल्स. तुम्ही मिरॅकल्सची सुद्धा तुम्ही नाही वाट बघितलेली आहे तुमच्या आयुष्यात. असं काहीतरी खूप मिरॅकल्स होईल, खूप काहीतरी होईल आणि तुमच्या आयुष्यात नाही हो, पण परमेश्वरानं ते ठरवून ठेवलेलं होतं एक योग्य वेळ. मी परत परत पुन्हा ते सांगते, जोपर्यंत डिवाईन टायमिंग येत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात मिरॅकल्स घडत नाहीत. आणि आत्तापासून जे तुमचे ही रिडिंग, मी टाईमलेस रिडिंग असते माझी, ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळेपासून ह्या रिडिंगचं म्हणजे हे इफेक्ट तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात काय व्हायला लागलंय ते. तुम्ही फक्त परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, दुसऱ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तेच करताय. तुम्ही तेच करताय. असं नाही आहे की हे करण्यासाठी आपली फॅमिली, आपलं घरदार सगळं हे सगळं सोडूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. नाही, आपण संसार आणि आपलं सगळं हे सांभाळ एका जरी माणसाची तुम्ही मदत केला तरी खूप काही जन्मोजन्मीचं पुण्य त्याच्यामध्ये आहे आणि हे तुम्ही मिळवताय. आणि म्हणूनच तुम्हाला परमेश्वर ब्लेस्ड करताय, ते खूप ब्लेस्ड करताय. तुमचे जे कप्स सगळे रिकामे होते, म्हणजे तुमच्या आयुष्यात पैसा नसेल, ब्लेसिंग्स नसतील, फॅमिली लाईफ तुमची डाऊन असेल, आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील तुमच्या, तर ते सगळे आता तुमच्या ह्याच्यातले प्रॉब्लेम्स सगळे घालवून तुमच्या खूप आनंदानं आणि खूप असं हे जे जे तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला तुमची जागा रिकामी वाटते की नाही, हे माझ्या आयुष्यात नाही, ते सगळे कप्स ते भरणार आहेत आता. म्हणजे असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही की हा कप माझं माझ्या आयुष्यातला रिकामा आहे आणि इथं मला हे सुख नाही आहे किंवा हे नाही. असं बघा, संकट सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. आयुष्यात श्रीकृष्णांना जन्मल्यापासून म्हणजे ते असूपर्यंत प्रत्येक गोष्टी, साक्षात परमेश्वर असूनही त्यांनी प्रत्येक संकटाशी लढत लढत त्यांनी सगळं आयुष्याचं हे आपल्याला सार शिकवलं. आणि आपणही माणूस म्हणून तेच करायचं आहे. हे आपण प्रत्येक गोष्ट जन्माला आलोय म्हणजे प्रत्येक गोष्टीशी सामना करत, डील करतच इथपर्यंत पोहोचायचं आहे, असंच ते सांगतायत. थँक्यू सो मच. पण आहे काय बघा,
तुमची प्युरिटी खूप आहे. म्हणजे तुमच्यातलं एक पॉझिटिव्ह तुमचा जो ऑरा आहे ना, तुमची पर्सनॅलिटी खूप पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. म्हणजे असं तुमच्यात एक तेज आहे, एक तेज आहे, प्युअर पॉझिटिव्हिटी, आतून पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यात. तुम्ही अगदी हीलर आहात, हीलर. म्हणजे जाता-जाता एखाद्याला असं हील करून जाणार. म्हणजे त्यांनी ते विचार केला पाहिजे, "अरे, हा काय बोलला?" अशा गोष्टी तुमच्यामध्ये आहेत आणि म्हणजे तुम्हीही त्या गोष्टींचा बोलताना विचार करत नाही किंवा ऐकणाराही असा नसतो. पण ते सहजपणे तुम्ही बोलून जाता आणि त्या माणसाला ते त्याच्या आयुष्यात एक वेगळं म्हणजे एक उदाहरण म्हणून किंवा एक चांगला विचार, एक चांगला थॉट म्हणून तो माणूस ते घेतो आणि खूप छान विचार पण आहेत तुमचे. तुमचे थॉट्स खूप क्लिअर आहेत. कारण पॉझिटिव्ह हे आहे तुमचा औराच पॉझिटिव्ह आहे. पूर्ण पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह आहे तुमची. थँक यू सो मच इंट्रोड्युशन अँड पर्पज. द डिवाइन डायरेक्टर. आता मी हे कार्ड मी तुम्हाला तेच सांगते, तुमच्या कोणत्या कर्मामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तर तुमचं हे सगळं कर्म मी आता तुम्हाला सांगितले. ह्या सगळ्या कर्मामुळेच आता हे काय झालंय, जोपर्यंत आता आपण पिक्चर बघतो, फिल्म बघतो, त्याचे एक डायरेक्टर, दिग्दर्शक असतात. जोपर्यंत रोल सगळेच करतात, पण दिग्दर्शक ठरवतात ना फायनल कधी फिल्म रिलीज करायची. तर ती तुमची हे काय काय थॉट्स येतात. ही फिल्म रिलीज करायची वेळ आलेली आहे आता आणि शिवशक्ती, परमेश्वर, कृष्णा, बाप्पा हेच सांगतायत, की आता फिल्म रिलीज करायची वेळ आलेली आहे. शूटिंग संपलेलं आहे आणि आता फिल्म रिलीज करायची वेळ आलेली आहे. त्यामुळं थँक यू सो मच. खूप छान मेसेज होता हा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. आता ही फिल्म तुमची खूप सुपरहिट होणार आहे. सुपरहिट फिल्म होणार आहे. थँक्यू सो मच. डिवाइन हिलिंग येते तुमच्याकडं. तुमच्या आयुष्यात हिलिंग येते आणि हिलिंग कधीही बघा, आयुष्यातलं तुमचं हार्ट चक्रा ब्लॉक होतं. ह्या सगळ्या एनर्जीमध्ये कसं असते माहिती आहे का, हे ह्या एनर्जीमुळं खूप ब्लॉकेजेस निर्माण होतात की बरेच वेळा आपण इतकं पॉझिटिव्ह असतो ना, आजूबाजूला इतकं ते गोंधळ निगेटिव्हिटी असते की आपलं हार्ट चक्र ब्लॉक होऊन जातं. मग आपण काय करतोय, कुणाला काय वाटेल का, कोण काय समजेल का, कोण काय विचार करेल का आपल्याबद्दल, निगेटिव्ह विचार करेल का, हे आपण आपल्या मनात नसते, पण लोकांचा आपण विचार करताना आपल्या हार्ट चक्रा ब्लॉक होऊन जातं. तर ते हार्ट चक्रावर पण हिलिंग तुमच्या येते. तुमचं हार्ट चक्र ओपन होते आणि हे सगळं आयुष्यात हे तुम्ही जी सेवा केली आहे, मला एवढंच इथं दिसते बघा. तुम्ही पास्ट लाईफमध्ये, तुमच्या भूतकाळामध्ये किंवा तुमच्या पास्ट लाईफमध्ये आत्तापर्यंत जी तुम्ही सेवा केलेत, जे चांगले कर्म केलेत, सेवेचं जे कर्म केलेलं आहे, आधारात द्यायचं एक कर्म केलेलं आहे, त्या कर्माचं फळ मिळण्याची योग्य वेळ आलेली आहे. आणि मी आता तेच म्हटलं, एक एक फिल्म आता रिलीज करायची वेळ आलेली आहे. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉल नाही, मेसेज करायचा आहे. मेसेज करा, मी तुम्हाला रीडिंग देईन आणि आपल्या चॅनलवर कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. स्वेच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता. ओके. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय.